आणि बातमी बारामतीमधून बारामतीतल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही 45 मिनिटांनंतर सुरू झालेत। बारामतीत ईव्हीएम होते, या स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्ही बंद का होते याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यासोबतच अधिकाऱ्यांनी केलेली आहे। तेव्हा बारामतीतली ही एक महत्त्वाची बातमी। बारामतीमध्ये स्ट्रॉंग रूम मधले जे सीसीटीव्ही होते ते सीसीटीव्ही 45 मिनिटांनंतर सुरू झालेले आहेत। या दरम्यानच्या काळात नेमकं काय झालं याची चौकशी व्हावी अशी मागणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून होते आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये याच स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम जे आहेत ते ठेवण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणी आता जी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केली गेली आहे ती पूर्ण होते का ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान सीसीटीव्ही नेमके का बंद होते याचं देखील स्पष्टीकरण दिलं जाते का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। बारामतीतलं मतदान जे आहे आपण मुझसे बुरा ना होय आणि असाच प्रकार बारामतीमध्ये घडलेला आहे। वारंवार सुनेत्रा वहिनींवर टीका करून वारंवार अजितदादाची बदनामी करून शेवटी हाती काहीही लागत नाही। आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे, पण काही घडामोडी जर ज्या तुम्ही बारकाईनं बघितल्या, रोहित पवारांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला केलेले एकामागून एक 5 ट्विट ज्याला कुठलाही अर्थ नव्हता, पैसे वाटपाचा केलेला आरोप खोटा, पीडीसीसी बँक उघडा असल्याचा त्यात चौकशी होणारच आहे, का उघडी होती काय होती त्याच दिवशी उघडी होती का, तो अपलोड केलेला व्हिडिओ खोटा। त्याचप्रमाणे नंतर दत्तामामांच्या इंदापूरमध्ये जाणीवपूर्वक सुप्रियाताई त्या ठिकाणी जाणं, दत्तामामांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला भेटून एक सांत्वनेची भावना निर्माण करणं, त्याच्यानंतर परत शेवटच्या सांगता सभेमध्ये रोहित पवाराची रडपड असणं आणि आता हेही सगळे प्रयोग फसल्यानंतर शेवटी मात्र आता काय करावं, तर आता सीसीटीव्ही फुटेज बंद आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे। ही त्यांची शेवटची फळफळ आहे, त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय, निंदा नालस्ती करून जमलं नाही आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल। आम्ही अगोदर सांगितलं होतं पैसे वाटले, बँका उघड्या होत्या। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं पुढे घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।